श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 41, कल्की अवतार व श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथातील म्लेंछ शब्दाची व्याप्ती। शंकर भट्टास कुरोपूर क्षेत्रात पोहोचून काहीच दिवस झालेले असतात। एक दिवस पिठापुरातील श्रीपादांचे प्रिय व्यंकटपय्या श्रेष्ठींचे नातलग धर्मगुप्त श्रीपादांच्या दर्शनास कुरोपूरला येतात। व्यंकटपय्या श्रेष्ठींनी त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ सहवासात राहण्यासाठी कसं राहावं, किती व काय बोलावे अशा बऱ्याच सूचना देऊन कुरोपूरला पाठवलेलं असतं। त्यानुसार धर्मगुप्त खूप काळजी घेत असतात। त्यावेळी श्रीपाद कुणालाही रात्री कुरोपुरात थांबू देत नसत। शंकर भट्ट व धर्मगुप्त दोघेही सायंकाळी कुरोपूर सोडून पूर्वेकडील काठावर मुक्कामास येत व दिवस उजाडता पुन्हा कुरोपूरला श्रीपादांजवळ सेवेत हजर होत। असेच एकदा सकाळी दोघं श्रीपादांच्या दर्शनास कुरोपूरला येतात। तेव्हा श्रीपादांना अत्यंत प्रसन्न पाहून धर्मगुप्त श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाविषयी सांगण्याची विनंती करतात। प्रादुर्भाव म्हणजे प्रकोप। श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायात चारही युगांच्या पुरुषांचे सविस्तर वर्णन दिले आहे। तथापि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील 26व्या अध्यायात कलियुगाबाबत देश व काळाला अनुसरून अतिशय गूढ माहिती श्रीपाद स्वतःच्या मुखाने धर्मगुप्तास व शंकर भट्टास सांगतात। सर्वसाधारणपणे इसवी सन 570 मध्ये मोहम्मद पैगंबराचा जन्म झाला व इसवी सन 613 पासून त्याने त्याच्या ज्ञानानुसार उपदेश करायला सुरुवात केली, तोच इस्लामचा आरंभ मानतात। तथापि श्रीपाद श्रीवल्लभ धर्मगुप्तास कलियुगाच्या प्रादुर्भावाविषयी समजावून सांगतात की कलीने दुःखी अवस्थेत जगत प्रभूला प्रार्थना केली की तुम्ही युगांची निर्मिती केली, त्याप्रमाणे माझं युग म्हणजे कलियुग सुरूही झालं आहे, पण माझा प्रभाव कधी पडणार। त्यावेळी जगतप्रभू कलीला पश्चिम समुद्रातील म्हणजे सध्याचा अरब कंट्री एक बेट दाखवतात, जेथे आदम व हव्यवती हे भाऊ बहीण राहत असतात। खर तर दोघं दिव्य असतात, तथापि या दोघांवर कलीचा प्रभाव पडताच त्यांच्यातील दिव्यत्व लोप पावते व दोघांमध्ये कामभावना उद्भवते। या भाऊ बहिणीच्या संपर्कातून निंद्य व धर्मविरोधी संतानाची उत्पत्ती कली करून घेतो व या दोघांना पतित करतो, आणि ही संतती म्हणजेच म्लेंछ। म्लेंछ म्हणजे तत्कालीन आर्य संस्कृतीच्या विपरीत वर्तणूक करणारे। कलियुगाची 2000 वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्लेंछांच्या वंशांची वृद्धी झाली। सर्व भूमंडळ म्लेंछांनी व्यापले गेले आणि यांच्या वृद्धीसाठी पोषक मार्ग खोलले गेले। श्रीकृष्ण परमात्म्याने महाभारत युद्धात 18व्या दिवशी पांडवांच्या रक्षणासाठी भगवान शिवास प्रार्थना केली होती। अश्वत्थामा पांडवांना मारण्यासाठी पांडवांच्या छावणीजवळ पोहोचला, तेव्हा त्यास पांडवांच्या रक्षणासाठी छावणी बाहेर साक्षात भगवान शिव दिसले। अश्वत्थामाने मनोमन शिवांची स्तुती केली, ज्या योगे शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी अश्वत्थामाला तलवार दिली व पांडवांच्या छावणीत जाण्यासाठी रस्ता दिला। यानंतर त्यांनी पांडव पुत्रांची हत्या केली। या प्रकरणात भीमाने शिवास सर्वात जास्त दूषणे व अपशब्द वापरले। शिवाने भीमाला शाप दिला की तू कलियुगात जन्माला येऊन वधासाठी योग्य राहशील, आणि या शापामुळे भीम म्लेंछ कुळात वत्सराज पुत्र वीरण नावाने जन्माला आला व वनरस राज्याचा अधिपती झाला। शालिवाहन काळात 10वा राज भोज याच्या काळात भूमंडळ मर्यादाहीन झाले होते। राजा भोज हा अत्यंत बलशाली होता। भूमंडळाची अधोगती पाहून तो दिग्विजयासाठी बाहेर पडला। मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील धार ही त्याची राजधानी। कवी कालिदास व अनेक ज्ञानी व 10,000 सेनेसह तो सिंधू नदीच्या पैलतीरावर पोहोचला। गांधार, काश्मीर, नारव, शठ व म्लेंछांना जिंकले। मक्केत जाऊन त्यांनी मक्केश्वर महादेवाची पूजा केली व त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या अत्यंत पवित्र शिवापुढे भोजराजाने स्वतःला किंकर म्हणवून शिवाला लोटांगण घातले। मक्केश्वराने राजा भोजाच्या स्तुतीवर प्रसन्न होऊन म्लेंछांनी अत्यंत अपवित्र केलेली मक्केची भूमी सोडून उज्जैन येथील महांकळेश्वर जवळ जाऊन वसण्याची आज्ञा राजा भोजाला केली। कारण मक्केत म्लेंछ वाढल्याने आर्य धर्माचा सर्वथा अभाव होता।
कारण शिवाने दग्ध केलेला त्रिपुर आता महामायिक रूपात आला होता. तथापि शिवाची भक्ती करून त्यानं वरदान प्राप्त करून घेतले होते. तो आसुरी वृत्तीचा पोषक होता, त्यामुळे महामद नावाने तो प्रसिद्ध होता. परत फिरलेला राजा भोज जेव्हा वाळवंटात महामद समोर आला तेव्हा महामद भोजराजाला म्हणाला की हे राजन, तुम्ही या धूर्तांच्या प्रदेशात यायला नको होते. राजा भोज महामदला म्हणाले, माझ्या जवळील प्रसादाने तुझी शुद्धी होईल. राजा भोज मागे फिरल्यावर महामद त्याला सोडायला सिंधू तीरावर आला. तथापि महामदाच्या सहवासात राजा भोजवर महामदाची माया पसरली. राजाला मोहित करण्यासाठी महामदाने तिचा प्रयोग केला होता. कालिदासाच्या लक्षात हा सर्व प्रकार येताच कालिदासाने 10,000 नवार्ण मंत्राचे अनुष्ठान करीत महामदाला भस्म केले. या घटनेने हादरलेले महामदाचे अनुयायी तेथे पोहोचले. त्यांच्यावरील मायेचा मद संपूर्ण नष्ट झाला. त्यांच्यातील मद हीन झाल्याने त्या जागेस मदहीना नाव पडले, जे अपभ्रंश होत होत मदीना झाले. जळून भस्म झालेल्या महामदास त्यांनी ईश्वराचा दूत मानलं व त्याची राख त्या अनुयायांनी खाल्ली. महामद रात्री पिशाच्च रूपात राजा भोज पुढे उभा राहिला व म्हणाला, समस्त धर्मांमध्ये तुमचा आर्य धर्म श्रेष्ठ आहे, पण ईश्वरी आज्ञेनुसार मी जगात पिशाच्च धर्माचा प्रचार करणार आहे. माझे अनुयायी हे स्वलिंग छेदी, शेंडी विरही, दाढी धारण करणारे, दूषक, उच्च आलापी पशुपक्षी असतील. एवढे बोलून महामदाचं पिशाच्च तेथून निघून गेलं. बर्बर, तुरुष्क आदी प्रांतात त्यानंतर इस्लाम अनुयायी वाढले. आदम हव्यावतीला श्वेतवर्णाचा अनूह नावाचा मुलगा झाला. तो 112 वर्ष जगला. त्याला किनाश नावाचा मुलगा झाला, ज्याने वडिलांप्रमाणे दीर्घ राज्य केले. पुढे हनुक राजा झाला, जो 365 वर्ष राजा होता. हा म्लेच्छ असूनही विष्णू भक्त होता. हा सदेह वैकुंठाला गेला. याच्या काळात होम हवन होत असे. याच्या नंतर मतोच्छिल, त्यानंतर लोमक, त्यानंतर न्यूह राजा झाला, ज्याने 500 वर्ष राज्य केलं. हा देखील विष्णू भक्त होता. याला सीम, शाम व भाव ही 3 मुले होती. याला भगवान विष्णूने स्वप्नात येऊ घातलेल्या प्रलयाची सूचना दिली. आजपासून 7 दिवसांनी होणाऱ्या प्रलयातून आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी नावेमध्ये सुरक्षित राहण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे न्यूहने 300 हात लांब व 50 हात रुंद व 30 हाती उंच नाव बनवली. 1 हात म्हणजे आपले दोन्ही हात आडवे पसरून होते ते 7-8 फुटांचे अंतर, आणि त्यामुळे ते वाचले. त्याचा मुलगा सीम याने 500 वर्षे राज्य केले. त्याला सिंहल व अर्कसौंद नावाची मुलं होती, ज्यांनी 460 वर्ष राज्य केले. यापुढे नुहर नावाचा राजा झाला. पुढे चालून ताहूर नावाचा राजा झाला. भविष्य पुराणात या राजांचे काश्मीरवर आक्रमण तसेच इसाम सिंहचे काश्मीरमध्ये निवास करण्याचे वर्णन आहे. भविष्य पुराणातील हे संदर्भ पाहिले असता कलियुगात जन्माला आलेले व त्यांचे अनुसरण करणारे ते म्लेच्छ म्हटले आहेत. कुणा एका धर्माला, जातीला म्लेच्छ म्हटलेले नाही, तर तत्कालीन सुप्रतिष्ठित आर्य समाज व्यवस्थेच्या विरुद्ध विपरीत विहार करत आचरण करणारे ते म्लेच्छ म्हटलेले आहेत. लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या शंकरभट्ट व धर्मगुप्त यांना कली प्रकोप समजावून सांगताना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील अध्याय 26 मध्ये सांगतात, द्वापार युगाच्या शेवटी म्हणजे 2800 संवत्सरात द्वापार युगाचा अंत होत असताना म्लेच्छ देशात ही म्लेच्छ जातीची संतती वाढू लागली, असे भविष्य पुराणात प्रतिसर्ग पर्वात सांगितले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ पुढे म्हणतात की नीलांचलाजवळ आदम हव्यवतीमुळे जी प्रजा निर्माण झाली व तिची वाढ झाली, ती प्रजा आर्य धर्म दूषित करणारी, नानाविध भक्षक व अनाचारी होती. मी कल्की अवतार धारण करून कोट्यानुकोटी असलेल्या या अनाचारी अधार्मिकांचा नाश करून पुन्हा सत्ययुग स्थापन करणार आहे. अर्थात हा माझा फार दूरवरच्या भविष्यातील कार्यक्रम आहे. यात एक स्पष्ट इशारा आहे की श्रीपाद श्रीवल्लभ कल्की अवतारात एक धर्म किंवा एक जात नष्ट करणार नसून ते अनाचारी, अधार्मिक, धर्मदूषक, नानाविध भक्षक अशा म्लेच्छ वृत्तीच्या जीवांचा नाश करणार आहेत. हे ज्यांना ज्यांना लागू होतं त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. मी हिंदू आहे म्हणून मला कल्कीची काही भीती नाही, या गोड भ्रमात कोणीही राहू नये.
इतकी मोठी व इतकी सुस्पष्ट म्लेंछ शब्दाची व्याप्ती आहे. म्लेंछ ही जात धर्म नाही तर माणसाची वृत्ती आहे. कल्की अवताराच्या वेळी म्लेंछ लोक अधर्माच्या व पाखंडाच्या परमसीमेवर असतील, तथापि ते कल्कीकडून निष्कासित होतील असं वायू पुराण, कल्की पुराण, भागवत पुराण, भविष्य पुराणात नमूद आहे. पाखंड म्हणजे बाहेरून घेतलेलं सोंग ढोंग. अजूनही 18 वर्ष हातात आहेत आपल्या. आपली गाडी श्रीपाद श्रीवल्लभ सांगत आहेत त्या रस्त्यावर आणायला. हिरा चंद गोपाल चंद गोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.